श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 19. भक्त गुरुचरणाची भेट. वल्लभेश्वर, त्याची पत्नी, मी व सुबण्णा शास्त्री एकत्र जमून श्रीपादांच्या लीला आठवून एकमेकांशी बोलत होतो. इतक्यात सुबण्णा शास्त्रींचे दूरचे भाऊ लिंगण्णा शास्त्री तिथे आले. ते वेद पारंगत होते. लिंगण्णा शास्त्री सांगू लागले, मी पितृतर्पणासाठी पादगया क्षेत्र असलेल्या पिठिकापूर क्षेत्री गेलो. आमचे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते. खरे तर ते खूप धनवान होते, पण कंजूष होते. शास्त्रात अडी अडचणींसाठी अनुकूल अर्थ काढून वितंडवाद घालीत जगणारे होते. उदार पितृदेवतांच्या तृप्तीसाठी दशविधी दान यथाशक्ती द्यावे असे म्हटले आहे. या यथाशक्ती शब्दाचा आधार घेऊन ते स्वल्प द्रव्याने काम भागवत असत. तसेच श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध याचा आपल्या सोयीने अर्थ लावून श्राद्ध निमित्त द्यावे लागणारे ब्राह्मण भोजन वगैरे खर्च अनावश्यक आहे असे म्हणत. श्राद्धाच्या नावाखाली ब्राह्मण खूप जेवतात, ज्यामुळे आपले घर धुवून निघेल की काय या काळजीने ते व्याकुळ व्हायचे. पैसा असूनही पैसा खर्च करणे त्यांच्या जीवावर यायचे. कालांतराने ते वारले. माझे वडीलही त्यांच्यासारखेच होते. त्यांनाही काळाने गिळंकृत केल्यानंतर मी मात्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे खरोखर मला जेवढे झेपेल त्याप्रमाणे अक्षरशः यथाशक्ती श्राद्ध कर्म करीत असे. पण एकाएकी माझ्या घरी अघटित घडायला लागले. कारणाविना कलह होऊन मनशांती नष्ट झाली. एरवी सज्जन शांत असलेले आप्त माझ्या घरी येताच रौद्र रूप धारण करून भांडण करीत. माझी पत्नी माझ्यावर रागवून माहेरी गेली. मी झोपलो असताना माझ्या मुलाने माझ्या छातीवर बसून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सून खूपच टोचून बोलायची. म्हणायची, तुमच्या वयाचे सगळे स्मशानात गेले, तुम्ही केव्हा जाणार? माझी मुलगी म्हणायची, माझे कुठल्या जन्मीचे पाप आहे की मी तुमच्यासारख्या दरिद्री बापाच्या पोटी जन्मले. माझा जावई तर तिरकस बोलून माझ्या हृदयाला घरेच पाडीत असे. तो म्हणायचा, आमच्याकडची नोकर माणसे चांगली नाहीत, तुम्हीच आमच्या घरची कामे का करत नाही? गुराढोरांचं काम बघत जा. कधी जमलं तर तिलोदकाचे ब्राह्मण म्हणून गावात श्राद्ध कर्माला जात जा. आम्ही उपाशी राहू, पण तुमचे बकासुराचे जेवण तयार ठेवत जाऊ. नाही तर स्वयंपाक करून आधी तुम्ही जेवत जा, उरलेले आम्हाला देत जा. हे त्याचे उपहासात्मक बोलणे असह्य व्हायचे. माझे जगणे कठीण झाले. जीवनात माधुर्य असेल तर त्या जीवनाची आसक्ती वाटते. माझ्याविषयी कुणालाही प्रेम जिव्हाळा नव्हता. त्यामुळे जीव नकोसा होऊन आत्महत्या करावीशी वाटे. पण आत्महत्येमुळे पिशाच्य योनीत जावे लागेल ही पण भीती होतीच. माझ्या मरणानंतर माझी अंतक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने होणार नाही ही स्पष्ट कल्पना आली होती. एकदा मी गुराढोरांचं काम आटोपून गोठ्यातच जेवणाची वाट बघत बसलो होतो. माझ्या सुनेने शिळे, वास आलेले, किडे पडलेले अन्न एका ताटात वाढून आणले व वाडग्यात भाताची पेच ठेवली. काम करून इतका थकलो होतो की ते अन्न पाहून रडण्याची ताकद देखील नव्हती. माझ्या भोवतालची वावरणारी ही माणसं खरी की मायावी आहेत हेच कळत नव्हते. तेवढा विचार करण्याची शक्तीही नव्हती. तेच अन्न खाणे मला भाग होते. इतक्यात गोठ्यात एक अवधूत आले. दयाद्र दृष्टीने ते माझ्याकडे बघत होते. मला वाटले की मी ह्यांना युगानुयुगे ओळखत आहे. मी त्यांच्या दिव्य चरणांवर पडून त्यांचे दिव्य चरण छातीशी लावून ओक्सा बोक्षी रडू लागलो. अवधूताने आपला दिव्य हस्त त्या अन्नाला लावताच ते अन्न नाहीसे होऊन ताटात गोड शिरा दिसू लागला. त्यातील थोडा अवधूताने स्वतः खाल्ला व बाकीचा मला खायला दिला. तो प्रसाद खाताच मी तृप्त झालो. माझ्यात वेगळेच बळ येऊ लागले. अवधूत म्हणाले, ईशान्य कोपऱ्यात पहारीने खड्डा खण. मी तसेच केले. त्यातून 2 कुत्र्याचे सापळे निघाले. ते मी बाहेर फेकले.
नंतर अवधूतांनी वाडग्यातील भाताची पेच त्या खड्ड्यात टाकायला सांगितली. मी तसेच केले व खड्डा बुजवला. अवधूत म्हणाले, तुझी पिशाच्य बाधा नाहीशी केली. तुझ्या घराचीही आज स्थलशुद्धी झाली आहे. हळूहळू आता परिस्थिती पालटणार. सर्व चांगले होईल. पिठिकापूरहून तुला बोलावणे आले आहे. तू ताबडतोब तिकडे जाण्यास निघ. रस्त्यात तुझी सर्व सोय होईल. आपण आता पिठिकापुरातच भेटू असे म्हणून ते अंतर्धान पावले. मी घरातल्या कुणालाच न सांगता नेसत्या वस्त्रानिशी निघालो. बरेच अंतर पार केल्यानंतर संध्याकाळ झाली. एका आंब्याच्या झाडाजवळून जात होतो. तितक्यात त्या शेतीच्या मालकाने नरसिंह अप्पाने मला आदरपूर्वक बोलावले. गोड फळे खायला दिली. माझी भूक मिटली. ती रात्र त्यांच्याच घरी घालवावी असा ते आग्रह करू लागले. मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान संध्या आटोपून मी निघू लागलो. त्यांनी मला नूतन वस्त्रे व दक्षिणा दिली. अवधूत म्हणाले, तसेच सगळे अनायासे मिळत होते. ते पाहून मला आश्चर्य वाटत होते. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, अहो, काल दुपारी स्वप्नात येऊन एका अवधूताने सांगितले की संध्याकाळच्या वेळी एक सद्ब्राह्मण तुझ्या शेताजवळून जाईल. त्यांचे चांगले आतिथ्य करून त्याला वस्त्रदान व दक्षिणा दे. खायला आंबा दे. अवधूतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या दर्शनाचा लाभ झाला. आपली सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. मी धन्य झालो. त्याला खूपच आनंद झाला. त्याचा निरोप घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून माझी खात्री पटली की हे अवधूत सामान्य नाहीत. यांची शक्ती अपार आहे. मी नवीन वस्त्र घालून वेदातील ऋचा म्हणत चाललो होतो. त्यामुळे मला असे जाणवले की माझ्या शरीराच्या नसानसातून विद्युत प्रवाह वाहत आहे. त्यामुळे आनंद उमलून येत आहे. माझ्या मागून कुणीतरी वेद पंडित येत आहे हेही मला जाणवले. ते सूर्यसूक्त म्हणत होते. मीही त्यांच्या स्वरात स्वर मिळवला. तेव्हा ते पंडित म्हणाले, सूर्यसूक्त फार महत्वाचे आहे. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठिकापुरात सावित्रू काठक चयन केले होते. त्यावेळी श्री दत्तप्रभूंनी दिलेल्या वचनांप्रमाणे श्री दत्त या पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ नावाने अवतरले आहेत. वेद प्रभू संमत आहेत. वेद पठणाचा अधिकार ब्राह्मणांना दिला असला तरी सर्व वर्णाचे लोक वेद अध्ययन करू शकतात. ब्राह्मण श्रीकृष्णाची पूजा करतात तर श्रीकृष्ण ब्राह्मणांची पाद्यपूजा करून ते पाणी डोक्यावर शिंपडतात. तुला पिठिकापूरहून बोलावणे आले म्हणजे तू फार भाग्यवान आहेस. मी त्यांना विचारले, श्रीपाद श्रीवल्लभ कोण? मला त्यांचा महिमा ऐकावासा वाटतो. तेव्हा ते म्हणाले, बेटा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन सर्व पापक्षयकारी असते. ते साक्षात दत्तात्रेयच आहेत. त्यांची जन्मभूमी पिठिकापूर आहे. पूर्वजन्मात सुशीला विष्णू दत्त नावाचे पुण्यशील जोडपे होते. साध्वी सुशीला आपल्या साधनक्रियेत अनुसया मातेशी इतकी तादाम्य व्हायची की दत्त जयंतीला तिला खरोखर प्रसव वेदना व्हायच्या. विष्णू दत्तही आपल्या साधना प्रक्रियेत अत्री ऋषींशी तादाम्य पावायचे. तादाम्य स्थिती अभौतिक, अप्राकृतिक व मनोबुद्धीला अगोचर अशी आहे. ती शब्दात व्यक्त न होणारी, विवरण करण्यास कठीण अशी दैवी रहस्यमयी आहे. तेच दाम्पत्य सध्या सुमती महाराणी व अपलराज शर्मा म्हणून जन्मले आहेत. त्यांच्या तपश्चर्येचे फळ म्हणून त्यांच्या पोटी श्रीपाद पुत्र रूपाने जन्मले. ते कृष्ण यजुर्वेदी आपस्तंभ सूत्राचे व भारद्वाज गोत्राचे आहेत. पूर्वयुगात लाबाद महर्षी नावाचे वैश्यमुनी वासवी कन्यका अवतारात भास्कराचार्य म्हणून जन्मले. श्रीपाद अवतारात ते सुमती महाराणींचे वडील बापनाचार्य म्हणून जन्मले. तू पिठिकापुरात त्या महापुण्यवंतांचे दर्शन घेऊ शकतोस. तू येत असताना रस्त्याच्या शेतकऱ्याने तुझे आतिथ्य केले, तुला वस्त्रदान देऊन दक्षिणा दिली. तो शेतकरी मागच्या जन्मी पिठिकापुरातील व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या वडिलांकडे म्हणजे सुबरामय्या श्रेष्ठींकडे अन्न ग्रहण केल्यामुळे तो आज सदन शेतकरी होऊन सर्व सुख भोगत आहे. पिठिकापुरातील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंह वर्मा
हे श्रीपादांचे फार आवडते आहेत. त्यांचीही श्रीपादांवर अपार वात्सल्य भक्ती आहे. नंतर मी त्यांना विचारले, अहो, कर्मबंध फार क्लिष्ट असतात असे मी ऐकले. यज्ञ करताना पवमान घट फुटले तरी और्ध्वयूचे मस्तक फुटत नाही. याचे कारण काय? वेदशास्त्रात सांगितलेले शुभ किंवा अशुभ घडत नसल्यामुळे नास्तिक लोक वेदशास्त्राची अवहेलना करीत आहेत. त्यावर ते म्हणाले, बेटा, सध्याच्या काळात होणाऱ्या यज्ञांमध्ये पवमान घटात प्राणहारक पदार्थ नाहीत. यज्ञाचा निर्वाहक मोठा साधक असायला हवा. त्याच्यात योगाग्नी प्रस्फुटित असला तरच पवमान घटात शक्ती उत्पन्न होते. यज्ञाचा और्ध्वयू महायोगी असेल तरच यज्ञ केल्याचे चांगले फळ मिळून लोककल्याण होत असते. तो जर महायोगी नसेल तर नाममात्र यज्ञक्रिया होऊन वेदशास्त्रोक्त फळ मिळणार नाही. यज्ञादी कर्मात दिली जाणारी दक्षिणा 16, 116, 1116 अशा संख्येत असेल. या संख्याभेदात सुद्धा एक रहस्य दडले आहे. गोत्र हे पितृसंबंधी असते. हा धर्म सृष्टी असेपर्यंत बदलणार नाही. 6 पिंड्य मातृसंबंधाने असते ते 7 पिढ्यापर्यंतच चालते. विवाहाचे पुत्र व धन असे 2 फले आहेत. हे दोन्ही मिळण्यास पत्नीरूपी अग्नी मुख्य आहे. गुणभेद नसलेल्या श्रीपादांना कुलभेद तरी कसे असणार? ते भावद्वैत बोध देतात, कर्माद्वैत सांगत नाहीत. आदि शंकराचार्यांप्रमाणे श्रीपाद पण पक्षपात करत नाहीत. आदि शंकराचार्यांनी सत्वगुण प्रधान ब्राह्मणांना हेमविद्येचा उपदेश केला असता तर ब्राह्मण लोभी होऊन धनाच्या मोहात फसून स्वधर्मानुष्ठान विसरले असते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार यांना अष्टधा प्रकृती म्हणतात. चित्त मिळवल्याने 9 होतात. 1 हा आकडा चित्त प्रकृतीचे प्रतीक आहे. 2 पासून 9 पर्यंतचा 8 हा आकडा जड प्रवृत्तीचे प्रतीक आहे. श्रीपाद 2 चपातीसाठी 2 चौपाती देव लक्ष्मी अशी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9, 8 या संख्येचे प्रतीक आहे. त्यांच्या प्रतीकांचे व वाक्यांचे अनेक प्रकारे अर्थ निघतात. सृष्टीतील समस्त द्वंद्वांचे 2 हा आकडा प्रतीक आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण शरीराचे 4 हा आकडा प्रतीक ठरतो. अपरिवर्तनीय असलेला 9 हा आकडा ब्रह्मतत्वाचे प्रतीक आहे, तर 8 हा आकडा महामायेचे प्रतीक. अहो, श्रीपाद हे अर्धनारीश्वर होत. श्रीपादांचे विराट स्वरूप. आतापर्यंत बोलत असलेला तो वेदांती वाटसरू सांगू लागला, माझे नाव गणपती शास्त्री. बृहदशिला नगर नावाच्या गावातील पेनुगोंडा या भागात राहणारा मी ब्राह्मण. वेद अध्ययनासाठी मी वायसपूर या गावी आलो. तेथे गुरुसेवा करीत वेद शिकलो. आमच्या गुरूंची शेती त्यांच्या घराजवळच होती. त्यांचे गोधनही विपुल होते. मी गायींना चरण्यासाठी त्या शेतात घेऊन जात असे. एकदा गुराख्याच्या वेशात एक 10 वर्षांचा बालक त्या शेतात आला. तो बालक दिव्य तेजाने झळकत होता. त्याच्या गळ्यात जानवे होते. म्हणजे हे ब्राह्मणाचे पोर आहे हे लक्षात आले. तरी पण मी विचारून खात्री करून घेतली. तेव्हा ते बालक म्हणाले, मीच आहे. माझ्यात सर्व तत्व आहेत. मीच सर्व गोष्टींचा आधारभूत आहे. माझ्यातले ब्राह्मण लक्षण पाहून तू मला ब्राह्मण समजलास यात चुकले नाही, पण तेच मात्र सत्य नाही. माझ्यात क्षत्रिय लक्षण पाहून मला क्षत्रिय समजलास तरी ते असत्य नव्हते, परंतु तेच सत्य नाही. माझ्यात वैश्य लक्षण पाहून वैश्य समजणेही चूक नाही, पण तेही सत्य नाही. माझ्यात शूद्र लक्षणे पाहून शूद्र समजणेही खोटे नाही, पण तेच सत्य नाही. मला तू चांडाळ समजलास तरी चुकीचे नाही, पण ते यथार्थ नाही. मी या सर्वांच्या अतीत आहे व आधारभूत पण आहे. माझे परमतत्व प्रेम आहे. अर्थात माझे प्रेमतत्व सृष्टीतील जीवात असलेल्या प्रेमतत्वाच्या पलीकडचे आहे. मला पुरुष समजलास तर स्त्रीसारखे वर्तन करतो. स्त्री समजलास तर पुरुषासारखे वर्तन करतो.
मला अर्धनारीश्वर समजलास तर ते दोन्ही रूप व्यक्त करण्याआधी मनोवाक काया अगोचर असे दिव्यानंदत्व सिद्ध करतो. अशा विलक्षण असलेल्या मला तू काय म्हणून समजून घेणार, असा त्यानेच मला उलट प्रश्न केला. मला तर त्या बालकाचे बोलणे भ्रमिष्ठ अवस्थेत माणूस जसे बरळतो किंवा वेडा माणूस जसे अरबट सरबट बोलतो तसेच वाटले. माझ्या मनातले विचार जाणून तो बालक पुढे सांगू लागला, मी आत्ता शनेश्वराशीच बोलत होतो. शनी देवता मला म्हणत होते, आता मी या गणपती शास्त्रीला चमत्कारिक बंधनात टाकून त्याला कसे छळतो ते आता तुम्ही पहाच प्रभू. त्यावर मी त्याला म्हणालो, अरे गणपती शास्त्रींचे सर्व कर्मफळ मी दुधाच्या रूपाने पिऊन टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याला कुठल्याही बंधनात टाकून छळू शकणार नाही. ते ऐकून मी कंपितच झालो. माझ्या कुंडलीप्रमाणे मला खूप वाईट दशा सुरू होती. मी काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. तो गुराखी बालक एका गायीजवळ जाऊन उभा राहिला व तिला म्हणाला, गायत्री, मला भूक लागली आहे, मला दूध देशील का? गोमातेनेही मान हलवून होकार दिला. तिच्या स्तनातून दुग्धधारा स्रवू लागल्या. गुराखी बालक पोटभर दूध प्याला. आश्चर्य म्हणजे ती आटलेली गाय होती. हे सर्व मला फारच अद्भुत वाटले. तो गुराखी तृप्त होऊन एका आम्र वृक्षाखाली बसला होता. त्याच्या शेजारी एक 10 वर्षांची बालिकाही होती. शेतकऱ्यांच्या मुलीसारखा तिचा वेश होता. दोघेही आपापसात हसत खेळत बोलत होते. ते दृश्य मोठे नयन मनोहर होते. मी बघतच राहिलो. इतक्यात व्यंकटप्पया श्रेष्ठी आपल्या घोडागाडीतून तिथे उतरले. त्यांच्यासोबत 10 वर्षांचा एक तेजपुंज बालकही होता. तेच श्रीपाद हे नंतर कळले. आमच्या गुरुदेवांना ही शेती व्यंकटप्पया श्रेष्ठींनीच त्यांच्या पित्याच्या स्मृतीप्रित्यर्थ दान म्हणून दिली होती. या शेतीजवळच श्रेष्ठींचीही बरीच मोठी शेती पसरली होती. ती शेती बघण्यासाठी श्रेष्ठी पिठिकापूरहून वायसपूरला मधून मधून येत असत. श्रेष्ठी त्या गुराखी बालकाला व बालिकेला पाहून आश्चर्याने थक्क झाले, कारण तो गुराखी बराचसा श्रीपादांसारखाच दिसत होता. श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, इतके आश्चर्य का वाटते आहे? तेव्हा श्रेष्ठी म्हणाले, हा वेदांत विषय मला समजत नाही रे बाळा. श्रीपाद म्हणाले, यात वेदांत कुठे आजोबा? अहो, श्रीहरी देखील आपल्या असीम मायागतीला पाहून चकित झाले होते म्हणे. ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यकारी हृदयांची निर्मिती करणे हेही सृष्टीचे एक कार्यच आहे. तिथे 2 आहेत, इथे एकच आहे. द्वैत खरे की अद्वैत खरे? मी एक की 2 की अनेक? विचार करून सांगा. श्रेष्ठींना श्रीपादांच्या या बोलण्यावरून संशय आला. तो गुराखी व ती बालिका ही श्रीपादांची प्रतिरूप निर्मिती तर नाही ना? श्रेष्ठींची हनुवटी हलवत श्रीपाद म्हणाले, आजोबा, संशय कशाला? तुमच्या वंशातले लोक मला विसरेपर्यंत मी व माझी शक्ती अदृश्य रूपाने तुमच्या भूमीवर वावरणार. तुमच्या घरात माझ्या पावलांचा आवाज साधकांना नक्की अनुभवास येणार. अनघा देवी समवेत अनघा स्वामी दत्तात्रेय व आपले अर्धनारीश्वर स्वरूप दृष्टी गोचर करणारा अवधूत रूपी श्रीपाद श्रीवल्लभ तुमच्या समक्ष आहेच, यात संशय नाही. मी सुमती आईला प्रथम दर्शन दिले तेव्हा सांगितले होते, पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्म घेतल्यानंतर माझ्या विवाहाचा प्रयत्न करू नका. तसे केले तर मी घर सोडून निघून जाईन. आजोबा, तुम्ही राजश्री आहात. तुम्ही निष्कलंक भक्तीने मला बंदी केले आहे, म्हणून अनघा देवी समवेत अनघा स्वामी श्री दत्तात्रेयांचे रूप तुम्हाला प्रत्यक्ष दाखवले. श्रीपादांच्या बाबतीत कारणाविना कार्य होत नाही. सृष्टी विधान पण विचित्रच असते. कर्म व त्याचे फळ ते जिथे व जेव्हा घडतो तो देश व काल मीच निर्मित करतो. मूळ जनांना माझ्या आचरणेने लीलेने महिमाद्वारा ज्ञानबोध करणे हे माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे. असे बोलून श्रीपाद आमच्या समोरच त्या आंब्याच्या झाडाजवळ गेले. बघता बघता तो गुराखी व ती बालिका तेजो रूपाने श्रीपादात विलीन झाले. त्याच वेळी एक असंभव गोष्ट घडली.
मोसम नसताना अकाली त्या आंब्याच्या झाडाला एकच कैरी लागली होती. श्रीपादांनी ती तोडली. श्रीपादांच्या हस्तस्पर्शाने त्या कैरीचा पिकलेला आंबा झाला. लहान मुलाला प्रेमाने जीव घालावे त्याप्रमाणे श्रीपादांनी तो आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला. खाताना श्रेष्ठींच्या डोळ्यातून लहान मुलासारख्या अविरत अश्रुधारा वाहत होत्या. श्रीपादांचे मातृप्रेम हजारो मातांच्या प्रेमापेक्षा मोठे असते. त्यांच्या दिव्य नेत्रातून होणाऱ्या कारुण्य प्रेम वर्षावामुळे ते साक्षात त्रिशक्ती स्वरूपिणी अनघा मातेप्रमाणे वाटतात. ती आंब्याची कोय श्रीपादांसमोर प्रभूच्या आज्ञेसाठी वाट पाहणाऱ्या सेवकासारखी उभी होती. श्रीपादांच्या हाताच्या इशाऱ्याने ती वर उडाली व तेजोरूप झाली. श्रीपाद म्हणाले, बी आधी की वृक्ष आधी असा वितंडवाद काही जण घालत असतात, पण या दोन्हींच्या आधी जो एक आहे तोच देव. तो आपल्या संकल्पातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी आविर्भूत करत असतो. अमोघ अशा त्याच्या संकल्पाचा सप्त महर्षींना पण अंदाज लागत नाही. मालिन्याने भरलेल्या परमात्म्याला जीव म्हटले जाते व मालिन्यरहित जीवात्म्याला परमात्मा म्हणतात. जीवात्मा परमात्म्याशी लीन झाला की त्याचे सर्व संस्कार भाजलेल्या बियांसारखे असतात. आपल्यात विलीन झालेल्या जीवात्म्याला परत सृष्टी चक्रात आणावे असे जर परमात्म्याला वाटले तर त्याला कोणी अडवू शकत नाही. लीन झालेले जीव पुन्हा सृष्टी चक्रात आले की ते देव कार्य करीत जगत असतात. कार्य संपले की पुन्हा परमात्म्यात विलीन होतात. काही जीव परमात्म्याच्या सामिप्यात राहून आनंद स्थितीत राहू इच्छितात. तेही देव कार्य करत जगत असतात. काही जीवात्मा व परमात्मा वेगळ्या अशा स्थितीत राहू इच्छितात. तेही देव कार्य करून पूर्वस्थितीत जन्मतात. अशा प्रकारे जीवांच्या इच्छेप्रमाणे द्वैत स्थिती, विशिष्ट द्वैत स्थिती व अद्वैत स्थिती परमात्मा प्रसाद रूपाने देत असतो. त्यामुळे द्वैत श्रेष्ठ की अद्वैत श्रेष्ठ की विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ असे वाद होत असतात. सृष्टी स्थिती लय प्रत्येक क्षणी होत असते. ब्रह्मा, विष्णू, रुद्र आपापल्या कल्पांतात परमात्म्याच्या अव्यक्त आनंदमय स्थितीत असतात. महासंकल्पाच्या अनुसारे व्यक्त स्थितीत येऊन पुन्हा नव्या सृष्टीच्या ब्रह्मांडात सृष्टी स्थिती लय करीत असतात. वेदज्ञ पंडित हनुमंत पुढच्या कल्पात ब्रह्मा होणार. जीवांना त्यांच्या त्यांच्या संस्काराप्रमाणे व विशेष योग्यतेमुळे विश्व परिपालन कार्याची जबाबदारी सोपवली जाते. म्हणून सृष्टीतील ब्रह्मांडे अनंत कोटी आहेत. त्यांचे परिपालन व निर्वाहन करणाऱ्या देवताही अनंत आहेत. त्या देवता शक्तीला प्रतिबंध करणाऱ्या राक्षसी शक्ती पण अनंत आहेत. मुसलमानांचा सगुण निराकारी अल्लाह असो की ख्रिश्चनांचा सगुण निराकारी यहोवा असो, यांच्यात असणारे कुटस्थ चैतन्यच कुमार येशू होऊन तो पवित्र आत्मा जगात प्रेम, आदर, करुणेचा प्रसार करीत संचार करत असतो. समस्त धर्माच्या संप्रदायाच्या सिद्धांतातील स्वयंप्रकाशित तेज मीच. त्या त्या जीवांच्या अभिष्टाप्रमाणे, अभिरुचीप्रमाणे, त्यांच्या मार्गानुसारे त्या त्या स्थितीच्या भिन्न भिन्न तत्वात भासमान होणारा मीच. मी सर्व तंत्र व स्वतंत्र असल्यामुळे साध्य असाध्य नसणारा निर्दिष्ट विधान असणारा आहे. समस्त देवी देवतांच्या स्वरूपात अंतर्निहित असलेला व जाज्वल्यतेने प्रकाशणारा मीच. त्या त्या स्वरूपाने पूजा स्तोत्र स्वीकारणारा मीच. सर्वांवर अनुग्रह करणारा मीच. कलिपुरुषाची माया अस्तंगत होताच सर्व मतानुसार अशा या सनातन धर्माचा ज्ञान उदय माझ्या रूपाने होणार आहे. साधक बहिर्योगाने किंवा अंतर्योगाने मला प्राप्त करून घेऊ शकतो. साधक बहिर्मुख किंवा अंतर्मुख असला तरी मी त्याला सतत निरखत असतो. साधकाशी प्रेमाने बोलणारा मीच. वेदात पण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मा असे म्हटले आहे. मीच सत्य ज्ञानानंद ब्रह्मस्वरूप आहे. नास्तिकाला देव नाही याचा प्रबोध करणारा मीच. आस्तिकाला देव आहे हे सांगणाराही मीच. समस्त गुरु स्वरूप पण मीच. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्य वगैरे समस्त साधना स्थितीत
स्वयंप्रकाशित तेजाने झळकणारा मीच. जे कोणी निर्मल भक्तीने माझी आराधना करतात, सर्व भार माझ्यावर टाकून मला अनन्य शरण येतात, अशा भक्तांचा योगायोग निरंतर मीच वाहतो. तो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आजोबा, अत्यंत प्राचीन काळी त्या दिवशीचा अत्री अनुसया नंदनच आजचा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. भारद्वाज ऋषींना दिलेल्या वचनानुसार पिठिकापुरात अवतार घेतला आहे. हे ऐकून व्यंकटप्पया श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी श्रीपादांना गाढ आलिंगन दिले. त्यांनी अनुभवलेल्या तन्मय अनुभूतीचे वर्णन शब्दात करता येणार नाही. थोड्या वेळानंतर भानावर येऊन श्रेष्ठी म्हणाले, बेटा सोन्या, आमच्या वंशावर, आमच्या गोत्रजांवर, आमच्या समस्त आर्य वैश्य कुलावर तुझा असाच अखंड अनुग्रह राहू दे, हीच तुझ्या चरणी विनंती. श्रीपाद म्हणाले, आजोबा, तथास्तु. ब्राह्मणांना एकच वरदान मागण्याचा अधिकार आहे, क्षत्रियांना 2 व वैश्यांना 3, तसेच शूद्रांना 4 वरदान मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही मागितलेले 3ही वरदान परिपूर्ण होतील. 33 कोटी देवांच्या साक्षीने मी हे वचन देत आहे. माझ्या आजोबांच्या घरी म्हणजे बापनार्यांकडे माझ्या जन्मस्थानी माझ्या नावाने श्रीपाद श्रीवल्लभ संस्थान स्थापित होईल. तुमच्या बापनाचार्यांच्या व नरसिंहवर्मांच्या 33व्या पिढीतील वंशजांना निमित्त मात्र करून माझे संस्थान मी बनवून घेणार. तुमच्या वंशाचे मूळ पुरुष मार्कंडेय महर्षींना मी आदेश देत आहे. मार्कंडेय महर्षी प्रत्येक गुरुवारी दुपारी कुठल्याही रूपात येऊन मला दाखवलेल्या नैवेद्यातील काही भाग स्वीकारतील. तुमच्या इच्छेप्रमाणे आर्य वैश्य कुलावर माझा अनुग्रह राहणारच. इतकेच नव्हे तर आर्य वैश्यांना राज्य अधिकार मिळण्याचा योग प्राप्त हो, असा आशीर्वाद पण देत आहे. भविष्यात धर्मबद्ध वंशातील पुण्यवान व्यक्ती भारताचे स्वामी होणार. नाडी ज्योतिषातील भविष्याप्रमाणे तो पिठिकापूरला येऊन माझा अनुग्रह मिळविल. तसेच नेपाळ देशातूनही अनेक असंख्य भक्त माझ्या दर्शनासाठी पिठिकापूरला येतील. माझे शासन शिला शासन आहे. सृष्टीतील कुठल्याही प्राण्याला अनुलंघनीय असे ते शासन आहे. आजोबा, माझी घंटा अनेक प्रकारे बदलून ज्या ठिकाणी माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल त्या जमिनीखाली राहणार. घंटा पोचल्याची खूण म्हणजे त्या जागी खोदल्यास हजारो मातीची पात्रे मिळतील. पिठिकापुरातील संस्थान निर्मितीच्या कार्यात द्रव्य सहाय्यता करायलाही फार मोठे सुकृत हवे. हे द्रव्य सहाय्य कर्नाटक राज्यातील माणिक प्रभूंच्या वंशातील व्यक्तीकडून होईल. अविश्वासी, मूढ व पंडित्यजनित अहंकार असलेल्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाण किंवा पुरावा मागत असतात. माझे चरित्र पारायण केल्याने अभिष्ट सिद्धी प्राप्त होते. पिठिकापुरातील संस्थानासंबंधीच्या कुठल्याही सत्कार्यात भाग घेतल्यास जीवनातील अडथळे दूर होतात. माझे जन्म नक्षत्र चित्रा. या नक्षत्रात पिठिकापूरमध्ये माझी श्रद्धापूर्वक अर्चना केल्यास ऋणबाधा नाहीशी होईल. कन्यांना योग्य पती मिळेल. भूत प्रेत पिशाच या अदृश्य शक्तींच्या बाधा नाहीशा होतील. श्रावण पौर्णिमेला श्री वासवी कन्यका मला राखी बांधते. त्या पुण्य दिवशी पिठिकापुरात माझ्या सानिध्यात असणाऱ्यांचे चित्रगुप्त महापुण्य लिहितो. मी स्वतः त्याला साक्षी आहे. माझे चरित्र, माझ्या लीलाच स्वतः प्रमाण आहेत. हा सूर्य आहे हे सांगण्यासाठी दुसरे काय प्रमाण देणार. श्रीपाद लीला इतरांना साध्य नाहीत. दुसऱ्या दिवशी मी, वल्लभेश व त्याची पत्नी सुबण्णा शास्त्री, लिंगण्णा शास्त्री श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपूरला गेलो. श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद दिला व हसत म्हणाले, वा, काय चर्चा झाली. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान व्हायला पुष्कळ वर्षे लागणार ना. मल्हादींचे, व्यंकटप्पयांचे व नरसिंहवर्मांचे ऋण कसे फिटणार. असे बोलून त्यांनी मौन धारण केले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 19 संपूर्ण.